उमेश दादा नेहमी असं म्हणायचं, सचिन हे खरे वाटले नाहीत ना जोपर्यंत, ते ना काही नाही कर, ते कुठून घे, चारदा धुवून आण किंवा मग माझा शर्ट वाप. तिथे जे झालं ते निशिकांतला एवढं आवडलं की तो म्हणाला तुझी कंटिन्युटी जाऊ दे, मला हे आवडलंय, हे मी नाही कट करू शकणार. तुंबाड करताना हा सतत पाऊस आहे, मग मी लिटरली ते कपडे जवळजवळ महिनाभर माझ्या घरी रोज धुतले जात होते. दादरला जे कपडे मिळतात ते बोरिवलीला नाही मिळत, त्यामुळे ना तो फरक पडतो. सो मग हे माहिती असणं ना खूप हे होतं. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॅचअपच्या नवीन भागात आज आपले पाहुणे आहेत कॉस्ट्युम डिझायनर सचिन लोवलेकर. सचिन, स्वागत आहे कॅचअप मध्ये. सचिनची ओळख थोडक्यात सांगायची तर सध्याचा तो आघाडीचा कॉस्ट्युम डिझायनर आहे. आणि आघाडीचा याचा अर्थ काय की सलग त्याचे सतत सिनेमे रिलीज होत असतात त्याने केलेले. आता थांबायचं नाही, देवमाणूस, एप्रिल मे 99 ही मराठी सिनेमांची आत्ताची नावं. पण आता त्याचा या आठवड्यात रिलीज होतोय सिनेमा, तो म्हणजे सितारे जमी पर. याच्यापूर्वी सुद्धा त्याने अनेक मोठे सिनेमे, हिंदी सिनेमे केलेले आहेत. पण सुरुवात आपण सितारे जमी पर पासून करूया. कसा होता साधारण अनुभव? सितारे जमी पर म्हणजे खरं सांगायचं तर वन्स इन अ लाईफ टाईम अनुभव म्हणता येईल. कारण म्हणजे इतके सिनेमे करून झाल्यानंतर सुद्धा तुला असं वाटतंय? सुरुवात जर म्हणायची तर आमिर सरांबरोबर काम करायला मिळणं हा एक म्हणजे किती म्हटलं तरी ही इज सुपरस्टार आपण म्हणतो त्यातले आहे. त्यामुळे आमिर सरांचं, कारण सुरुवातीला जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी म्हणजे असं होतं की त्यांचे कोणी स्टायलिस्ट असणार आहे का, त्यामुळे नाही, त्यांचं असं काही नसतं. ते जो फिल्म करणार तो त्यांचे कपडे करणार. तर तो एक म्हणजे असं मग थोडंसं आपल्याला प्रेशर यायला लागतं की अरे आमिर सरांचे पण आपल्याला करायचे. आणि नंतर मग तुम्ही भेटत जाता आणि मग कळत जातं की हा माणूस प्रचंड लेवलवर प्रोफेशनल आहे आणि इतका सॉल्टेड माणूस आहे. तर काय म्हणावं की त्यांनी स्पॉइल केलं इनफॅक्ट. असा माणूस आहे काम करायला ऍज अ ऍक्टर आणि ऍज लाईक त्यांना माहिती आहे सगळं. म्हणजे त्या माणसाला तुम्ही फसवू शकत नाही. पण तो तुम्हाला, त्याला एकदा हे जाणीव झाली ना की तुम्ही काय करताय ते माहिती आहे, की तो तुम्हाला कम्प्लीट सरेंडर करतो. बरोबर. दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी फिल्मसाठी असतात, म्हणजे पर्सनल त्याच्यात काहीही नसतं. म्हणजे ही त्यांना ध्यास असतो त्या फिल्मचा. काही फिल्मच्या चांगल्यासाठी जे त्यांना वाटेल ना, मग तुम्ही काही करायला ते तयार असणार. म्हणजे मग तुम्ही 15 वेळा ट्रायल करायला सांगा, हे करा ते करा, काय म्हणजे अरे हा मी करते. म्हणजे बरं इतकं प्रोफेशनल की आता म्हणजे मी सांगायला हे नाही की एक दिवस त्यांना आम्ही पुढचा 4 दिवसानंतर जो लागणारा एक कॉस्ट्युम होता जो तेव्हा डिसाईड झालेला, तर ट्रायल करायची होती. आणि ते कधीही तयार असायचे. म्हणजे असं कधी नाही अरे काय एवढे कपडे केले आता काय ट्रायल कशाला वगैरे, असं कधी नाही. हा करते क्योंकि कारण त्यांना स्वतःलाही पाहायचं असायचं. त्यामुळे कुठलाही कपडा आधी ट्राय केल्याशिवाय डायरेक्ट सेटवर दे वगैरे होऊ शकत नाही. तर एकदा असं झालं की त्यांना आम्ही म्हटलं की सर ट्रायल करायची. मग माझी असोसिएट पूजा म्हणून होती, ती गेली. तर त्या दिवशी त्यांना नेमकं जायचं होतं कुठेतरी. आणि तर ते म्हणाले आज नको पूजा, मला आज जायचंय घरी, थोडं कोणतरी पाहुणे येणार आहे, तरी मला जायचंय. तर ती म्हणाली ओके. आता सर म्हणाले यार आपण काय ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले. पहिला पूजाला त्यांनी मेसेज त्यांच्या बॉय थ्रू पाठवला की पूजा आजचे कपडे पाठवायच्या आधी आधीचे घेऊन ये, आणि सॉरी मी काल तुला नाही म्हटलं, आज आता पहिलं आपण तो ट्राय करू. म्हणजे त्या लेवलचा आपण म्हणतो ना की कमिटमेंट किंवा एक प्रोफेशनलिझम. म्हणजे कुठेही असं नाही की अरे मी स्टार आहे म्हणून मग मी असेच कपडे घालणार, मी याच क्वालिटीचे, असं नाही. मग नाही, तो माणूस असा असा अमका आहे, त्याचा तो ह्या ह्याच्यात नाही, तो बरोबर आहे, ते असेच घालणार. पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना एक स्लिपर दिल्या, आणि ते आपण असं आता आमिर सर घालणार म्हटल्यावर नवीन स्लिपर, तर त्या घरातल्या सीन्स आहे चालायला आजूबाजूला वावरायला. तर मला म्हणाले हे क्यों लिया? तर मी म्हटलं नाही सर वो घर के सीन्स के लिए. हाँ वो ठीक है पर ये नया लेके क्या करेगा, वो थोड़ी ये है. मतलब हाँ तेरा शू साइज क्या है? मतलब 43. मेरा भी 43 है. कल तेरे घर से ना वो स्लीपर लेके. आणि त्यांनी लिटरली त्या स्लीपर्स वापरल्या. म्हणजे दॅट काइंड ऑफ प्रोफेशनलिझम नको. म्हणजे जर नाही गरज आहे ना तर अजिबात नाही. त्यामुळे ना तो एक महत्वाचा फॅक्टर होता. दुसरं म्हणजे डिरेक्टर जो प्रसन्न, आमचा आर एस प्रसन्न, तर सुरुवातीची ओळखच अशी, म्हणजे त्यांनी जेव्हा ही वॉज शॉर्ट लिस्टिंग कॉस्ट्युम डिझायनर्स, तेव्हा त्यांनी मला बोलावलं. पहिली मीटिंग झाली तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की सचिन, मला कॉस्ट्युम डिझायनर कोण आहे याच्यापेक्षा माझं त्याच्याबरोबर जुळतंय की नाही, किंवा लोक कशी आहेत याच्याशी माझं जास्त हे असतं. सो आज काही नाही, आज आपण गप्पा मारूया. सो आम्ही लिटरली 1.5 तास फिल्म्स, तू काय केलंय, मी काय केलंय, माझं काय, म्हणजे एक आपण सिनेमा ह्याच्याकडे काय बघतोय, कसं, याच्याबद्दल चर्चा, घरी काय अमुक अपब्रिंगिंग जे येते, संस्कार काय झाले, याच्यावर आम्ही 1.5 तास गप्पा मारत होतो. त्या काही म्हणजे काही त्याच्यावर टच नाही केलं.
झालं. मामा म्हणाले मजा आली बोलायला, आपण परत एकदा भेटूया का? म्हटलं हो भेटूया ना, काही हे नाही. दुसरी मीटिंग झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की आता मी शॉर्टलिस्ट केलंय तुला, मला आवडेल तुझ्याबरोबर काम करायला, बाकीचं ते कमर्शियल्स आणि हे ते होईल. पण म्हणजे त्यामुळे ना तोही एक फॅक्टर होता. आणि त्यामुळे ना सितारे जमीन परच्या सेटवर, कारण सगळेच लोक असे आले ना, सगळे फिल्मसाठी काम करत होते, त्यामुळे ना एक सेटवरचं वातावरण जे आपण म्हणतो ना, ते प्रचंड लेवलवर पॉझिटिव्ह होतं. परत आमिर सर थरो प्रोफेशनल, वेळेवर येणार हे नाही, काही कटकट नाही, कधी त्याच्यात असं नाही की अरे कंटाळाला, असं काही नाही. त्यामुळे ना एक खूप पॉझिटिव्ह वाईब होती सेटवर. त्यामुळे अनुभव खूपच चांगला आला. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सितारे जे मुलं आहेत ती, तो तर एक म्हणजे त्याच्यावर एक वेगळंच, म्हणजे तो एक वेगळाच अनुभव होता. दॅट इज फॉर शुअर. खरंय खरंय. पण मला एक विचारायला नक्की आवडेल की बास्केटबॉल वरती सिनेमा आहे, तर तुझ्यातला जो रिसर्च करण्याची जी तुझी प्रवृत्ती आहे, तर तिथे तुला किती चान्स मिळाला? कारण बास्केटबॉलसाठीचे युनिफॉर्म बनवण्यापासून ते जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा त्यांचे कपडे कसे असतील हे सगळं. मुलांचे कपडे जे होते ते फिल्ममध्ये तसं त्यांना, म्हणजे जे काही स्टोरी आहे त्याप्रमाणे युनिफॉर्म जसे आम्हाला काही फार लागणार नव्हते. इनफॅक्ट असं होतं की प्रत्येक मुलाचं एक कॅरेक्टर मात्र होतं, की आम्ही खूप वेळ त्यांचं कॅरेक्टर डिस्कस केलं, म्हणजे मी, प्रसन्न सरांनी, आणि की काय असेल, काय असू शकतं. पुन्हा असं असतं की या मुलांबरोबर काम करताना म्हणजे त्यांचे काही काही असतात की त्यांना काही त्रास होऊ नये शक्यतो, किंवा त्यांच्यासाठी मुवमेंट किंवा काही कुठल्याही प्रकारे काही काही गोष्टी त्यांना इरिटेट करू शकतात. की आता आमच्यातलं एक हे होतं, त्याला तर इथलं लेबल असतं ना आपलं, तर ते लागलं की खूप इरिटेट व्हायचं तो. म्हणजे सो या छोट्या छोट्या, आणि त्याच्या बाबतीत म्हणजे जरी म्हणजे स्टोरीच्या बाबतीत बोलता येत नसलं तरी मुलांच्या बाबतीत मात्र हे सांगता येईल की खूप शिकायला मिळतं आपल्याला. कारण आपल्याला कल्पना नसते की आपण म्हणजे आपण पाहिलेली असतात ही मुलं, हे असतं, पण त्यांच्याबरोबर कसं इंटरॅक्ट करायचं ह्याच्याबद्दल. आणि अगेन क्रेडिट टू आमिर खान प्रोडक्शन्स आणि की त्यांनी आमचे प्रॉपर वर्कशॉप्स घेतले. आम्हाला एक प्रोफेशनल्स येऊन आम्हाला हे केलं की या मुलांशी तुम्ही कशा पद्धतीने इंटरॅक्ट केलं पाहिजे, की काय वर्ज्य आहे, काय अलाउड आहे, कसं त्यांना हे करा, किती त्यांच्याशी जवळीक हे करा, फिजिकली किती तुम्ही इंटरॅक्ट करा, किंवा एकच माणूस शक्यतो असू दे त्यांच्याबरोबर. कारण दररोज वेगवेगळा, आज एक ड्रेस दादा गेलाय, उद्या एक कोणतरी गेलाय, उद्या परवा असिस्टंट गेले, की ते लोक त्यांचा तो जो एक हे असतो ना, आपण म्हणतो की कम्फर्ट झोन असतो, तर तो निर्माण करायला एक साधारण एकाच व्यक्तीने त्यांच्याबरोबर हे करायला, या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावल्या गेल्या. कारण ऑल सेड अँड डन कॉस्ट्युम्स असं डिपार्टमेंट आहे की ज्याचा डायरेक्ट ऍक्टरशी संबंध येतो. आणि ही मुलं सतत दिवसभर आमच्या बरोबर असल्यामुळे त्यांचं हे, मग त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्या आई वडिलांशी बोलून काही वेळा माहिती घेणं, की बाबा काही त्याला असं आहे का की जे आम्हाला करायचंय, पण ते त्याला पटेल का, किंवा तो त्याच्यात कम्फर्टेबल. कारण शेवटी त्यांना बास्केटबॉलही खेळायचं आहे, ऍक्टिंगही करायची आहे, आणि कोणीच असे ट्रेंड कोणीच नव्हते. त्यातली 4 मुलं डाऊन सिंड्रोम मधली आहेत, बाकीची ऑटिस्टिक स्पेक्ट्रम मधली आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी एक सिस्टम केलेली की कोणी त्यांच्याशी बोलायचं, कुठल्या गोष्टी कोण हँडल करणार. कारण त्याच्यात गोंधळ किंवा त्याच्यात एक कन्फ्युजन कधी कधी होतं. सगळे चांगल्यासाठीच करायला जातात, पण सिस्टम नसेल तर कधी कधी त्याच्यात हे होतं. तर त्यामुळे ती एक सिस्टम फॉलो करणं होतं, की ह्या गोष्टी हा माणूस बघेल, ह्या गोष्टी हा माणूस बघेल. या गोष्टीसाठी जर मला काही ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर किंवा माझ्या टीमला काही विचारायचं तर या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करायचा, असं हे सगळं सिस्टम पूर्ण आणि ती शेवटपर्यंत पाळली गेली. त्यांचे कपडे करताना हे होतं की त्यांच्या कॅरेक्टर्सच्या हिशोबाने हे होतं, आणि त्यांना मग ते घातले गेले. आणि मग त्यांना विचारायचो आम्ही की कुठल्याही पद्धतीने त्रास होत नाहीये ना, की बाबा हे मी बूट दिलेत, तुला हे धावता येतंय ना, किंवा हे चपलात तुला हे करायचंय, ह्या कम्फर्टेबल आहेत ना, किंवा हे फॅब्रिक आहे, तुला काही असं विचित्र वाटतंय का, की अनकम्फर्टेबल होत आहे का. आणि ती मुलं प्रचंड एन्थुझियास्टिक होती. त्यामुळे ना तो म्हणजे तो काही प्रश्नच आला नाही. ह्या सगळ्यामुळे ना म्हणतो ना की वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. म्हणजे खूपच, म्हणजे आय होप प्रेक्षकांना पण तेवढाच आवडेल सिनेमा. पण आमच्यासाठी म्हणजे म्हणजे एनरिचिंग पण होता, कारण खूप काही शिकायला मिळालं. आणि जी आमची टॅगलाईन आहे की हर एक का अपना नॉर्मल होतं, तर ती तसं आहे की त्यांचं एन्थुझियाझम, त्यांचं ऑनेस्टी, किंवा त्यांचं एक जे इनोसेन्स असतं, किंवा एक जे आहे ते आहे. त्यांना तुम्ही नाही आवडलं तर नाही आवडलं, मग तुम्ही काय कोणी असा, मग काही त्याला फरक नाही की तू प्रोड्युसर आहे काय नाही आवडत मला तर नाही आवडत, मग संपलं. आणि आवडला तर तो कोण आहे ते त्याचंही काही हे नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या आई वडिलांना बघून आपल्याला एक हे येतं, कारण ही सगळी मुलं कोणी लहान नाही आहेत, म्हणजे सगळे 20च्या पुढचे असेच आहेत सगळे. तर त्यांच्या आई वडिलांकडे बघून एक आपल्याला ना खूप म्हणजे त्या मुलांना ज्या पद्धतीने त्यांनी वाढवलंय, त्यांना नर्चर केलंय किंवा त्यांची काळजी घेतली,
ते एक खूप भरून येतं भरून येतं. म्हणजे त्यांचं त्या म्हणजे मुलं तर आहेतच छान, पण आई वडिलांचंही तेवढंच कौतुक करायला हवं. कारण ते ही मुलं ह्यांच्याबरोबर त्या पद्धतीने हसत, आणि सगळे आई वडील इतके एन्थुझियास्टिक, इतके हसतमुख, इतकं हे होतं. त्यामुळे ना सेटवरचं वातावरण नेहमी येतं. त्यामुळे तो एक खूप छान करेक्ट करेक्ट करेक्ट. तू आमिर खान बद्दल जेव्हा सांगत होतास, मला आठवलं की रंगीलामध्ये त्याने असे मित्रांकडनं वापरलेले कपडे हे तर अशा काही गप्पा तुमच्या कॉस्ट्युम वरनं झाल्या का? बरेचदा व्हायच्या, की म्हणजे अरे म्हणजे असं अरे नको हे कशाला, असं खूपदा झालं की बरं त्यांनी नाही खरंच म्हणजे जुन्या गप्पा, मी असं रंगीलाचा किस्सा हा नाही जुनं एवढं असं त्यांच्याशी हे नव्हतं. ओके. म्हणजे अशा गप्पा मारण्या इथपर्यंत हे नाही. कारण शेवटी म्हणजे छान आहे, प्रोफेशनल आहे, पण ते आपण त्याच लेवलला राहिलेलं बरं असं. कामाच्याच गप्पा केलेल्या कामाच्याच बऱ्या. गप्पा केलेल्या बऱ्या उगाच. त्यामुळे मी फार असं नाही, पण ही विल ट्रीट यू विथ द अटमोस्ट रिस्पेक्ट. म्हणजे आणि तो पाहिजे. म्हणजे तुझं काम ना तूच करायचं. मग कोणीतरी दुसरा येऊन सांगितलं तर नाही, सचिन नाही ना, मग मी थांबणार. सचिन कुठे? ठीक आहे, किती वेळ लागेल? मग एकदा तर ऍक्च्युअली ट्रायलला ते थांबले की सचिन, आणि मी ट्रॅफिकमध्ये अडकलो, मी आने दो उसको, फिर ट्रायल सुरू करेन. कारण तुझं काम तुला माहितीये, मला जे बोलायचंय मला तुझ्याशी बोलायचंय. मग त्यांचं कोणाचं मग बाकी कोणी जर काही वेळेला असतं ना, काही जण उगाच आपला एक विशेष टिप्पणी किंवा एक आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून काहीतरी बोलायला जातात. तर अशा वेळेला त्याला डायरेक्टली चुप करायचं की तुझे मालूम है नहीं, उसको मालूम है ना, वो बोलने दे, मैं उसके साथ बात करेगा. असं इतकं क्लिअर कट. आणि आपल्याला असं कळतं ना की ही लोक का त्या लेवलला आहे. आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे या माणसांकडनं, की आपण बरेचदा नाही ऑब्झर्व करत, पण या गोष्टी जेव्हा आपण ऑब्झर्व करतो ना, तर हा नो वंडर हा माणूस त्या लेवलला आहे. इतके वर्ष त्या सेम एनर्जीनी, सेम पॅशननी सस्टेन करणं हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. खरंच. तुझ्याशी म्हणजे तुझं बोलणं ऐकत असताना मला असं सारखं वाटत होतं की तू पानसिक तोमर सारखी फिल्म केलेली आहेस, तू तुंबाड केलेला आहेस, तू मैं अटल हूँ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, सत्यप्रेम की कथा, 80च्या आसपास तुझे फिल्म झालेले आहेत. मराठीत पण तितकेच गाजलेले फिल्म्स तू केलेले आहेस. मी वसंतराव असेल, आनंदी गोपाळ असेल, सुरुवातीला मी जी नावं घेतली ती सगळी आहे. डोंबिवली फास्टपासूनची तुझी सुरुवात आहे. इतकं सगळं असून सुद्धा एक कॉस्ट्युम डिझायनर म्हणून तू इतका लो प्रोफाईल कसा? कारण मी बॉलिवूड मधले काही कॉस्ट्युम डिझायनर बघितलेले आहेत ज्यांनी तुझ्यापेक्षा कमी सिनेमे केलेत, आणि ते कसे वागतात आणि कसे बोलतात. मला नाही आहे, म्हणजे जे आहे. आणि मला एक आहे की मी जे कम्फर्टेबल आहे तसंच हे आहे. म्हणजे मला काम करायला आवडतं ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर, पण त्याच्या पुढचं जे आहे ना, म्हणजे फिल्म्स किंवा त्याच्या पार्टीज किंवा हे मी नाही, मला म्हणजे मी कम्फर्टेबल नसतो. त्यामुळे मी शूटिंग संपलं की मी घरी असतो. माझे जे मित्र आहेत की ज्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही, अशा मित्रांबरोबर जास्त मी कम्फर्टेबल असतो. त्यामुळे लो प्रोफाईल मुद्दामून असं ठेवायचं वगैरे नाहीये. इट्स जस्ट की मी आहे असं. त्यामुळे मला एक मात्र आहे की मला चेंज नाही व्हायचं, की मला कोणाला दाखवायला काही करायचं नाही. काम जे आहे ते आहे, त्याच्यात काम बोलू दे, असं थोडंसं आहे. बाकी मला खरंच म्हणजे आवडत नाही म्हणून नाही, काही त्याच्यामागे कॉन्शियस हे आहे, स्वभाव आहे, मुळात स्वभाव आहे की नाही आवडत मला. त्यामुळे जे आहे ते ठीक आहे. तुझा मास्टर क्लास आता सुरू करूया. मला असं वाटतं की कारण प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की कॉस्ट्युम डिझायनर कशा प्रकारे काम करतात. आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे भारतामध्ये गांधी सिनेमासाठी जेव्हा भानू अथय्या यांना ऑस्कर मिळालं, तेव्हा कधीतरी लोकांच्या मनात एक गांभीर्य तयार झालं असेल की अच्छा, ह्यांचं पण एक वेगळं काम असतं तर वगैरे. आणि त्याच्यानंतर कट्टू, मला आठवतं की अजय देवगणची एक मुलाखत होती ज्याच्यामध्ये तो असं म्हणाला होता की आम्ही 3 शिफ्टमध्ये काम करायचो. सकाळी आम्ही कमालिस्तानमध्ये शूट करायचो, दुपारी फिल्मिस्तानमध्ये, रात्री फिल्म सिटीमध्ये. जीन्स एकच असायची, 3 वेगवेगळे सिनेमे, शर्ट बदलायचो. म्हणजे त्याच्या पलीकडे आता आपण किती गंभीर झालोय किंवा किती आपण विचार करतोय कॉस्ट्युमचा, हे तूच आम्हाला सांग. की कारण तू हे सगळे टप्पे बघितलेले असशील. नाही, म्हणजे जे गांधीचा उल्लेख तू केलास, तर भानुताईंना सुद्धा गांधी सिनेमामुळे ऑस्कर मिळाल्यावर आपल्याला कळलं की हे झालं. त्या आधीचं भानुताईंचं काम एवढं आहे, म्हणजे अमेझिंग कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं याच्यात. पण आपल्याला ते एक बेंचमार्क असं नाही की ऑस्कर मिळालं म्हणजे काहीतरी येतात. अनफॉर्च्युनेटली ते आहे त्या, पण निदान त्यामुळे लोकांना एक कल्पना आली की असं पण एक काहीतरी असतं. नाही तर पूर्वी अजूनही नाही म्हणायला असं नाहीये, पण माझ्या नशिबाने मी जे सिनेमे केलेत ना, तर ते मी साधारण एक इंडिपेंडंट झोन मध्येच केलेत. मला असं त्या ह्यानी कधी प्रॉब्लेम नाही आला की हे जे म्हणजे स्टारडम आपण म्हणतो,
त्यामुळे मी जे सिनेमे केलेत की तुंबाड असेल किंवा पानसिंग तोमर असेल किंवा एक रिसर्च असेल, त्याच्या मागे एक आपला एक काहीतरी थॉट असतो की आपण का या माणसाला असे कपडे देतोय, की जीन्स एकच घालून 3 शर्ट घालणं, कारण लोक नाही नोटीस करणार आहेत. पण जर तुंबाडमध्ये मी असं काही केलं तर लोक नोटीस करणार आहेत, कारण तो सिनेमात असा आहे. किंवा पानसिंग मध्ये तसं आहे, किंवा सॅम माणेकशॉंचं मी जेव्हा बायोपिक किंवा कुठलीही बायोपिक करताना की तेव्हा मग फॅब्रिक्सची काळजी घ्यावी लागते की त्या काळात होतं की नाही, किंवा मग त्याच्या सगळ्यात जवळ जाणारा काय फॅब्रिक असू शकतं, कारण काही काही फॅब्रिक्स अशी आहेत की आता लुप्त झालेत, म्हणजे नाही मिळतात काही. तर मग तुम्ही साधारण त्याच्या जवळ जायला प्रयत्न करता. पण म्हणजे त्यामुळे मला माझ्या नशिबाने असं झालंय की असेच सिनेमे मिळालेत की ज्याच्यात मला ह्या गोष्टींचा फारसा त्रास झाला नाहीये म्हणा, किंवा प्रॉब्लेम नाही झालाय. तर त्यामुळे ते पॅरलली चालू आहेत. म्हणजे आजही मी असं नाही, कारण मी कमर्शियल सिनेमे खूप कमी केलेत ना, ऑलमोस्ट नाही केलेत. त्यामुळे मला माहित नाही की तिथे कसं काय पद्धत असते, तिथले कॉस्ट्युम डिझायनर्स कसं करतात. पण ज्या पद्धतीची कामं मी केली आहेत असं कधीच झालं नाही की म्हणजे अरे दे द्या ना कुछ तो, म्हणजे किंवा असं एका ह्याच्यासाठी आपण ऍक्टरलाच जाऊन विचारतोय की हे 25 कपडे आहेत, यातला कुठला तुला आवडतोय घाल, काहीच फरक पडत नाहीये. कारण म्हणजे ते चांगले दिसणं हाच आहे. कारण कॉस्ट्युम डिझायनर आपल्याकडे खूप चुकीची हे आहे, संकल्पना म्हणायला हरकत नाही की छान दिसवणं म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग. आणि माझं हे आहे की उलट माझं लाईफ फिलॉसॉफी हीच आहे की जे नोटीस नाही होणार ते बेस्ट कॉस्ट्युम्स, की ते त्या गोष्टीबरोबर इतके ब्लेंड झालेत की तुम्हाला वेगळं नाही ते दिसत. तो कॅरेक्टर तसाच असेल, तुम्ही नाही नोटीस करणार. माझं काम की नाही करणार नोटीस, तर दॅट इज द बिगेस्ट. चूक नाही वाटलं पाहिजे. म्हणजे डोंबिवली फास्ट आम्ही केला तेव्हा असं झालेलं की एक मित्राला म्हणाला, तेरे को क्या काम था, तू तो ऐसा ही कपडा उठाया, उसका ही कपडा लिया दे दिया. मैं बोला थँक्स यार. म्हणजे दिस इज फॉर मी इज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट, की जर त्या माणसाचे कपडे ते वाटत असतील, त्या कॅरेक्टरचे कपडे वाटत असतील, तर दॅट इज व्हॉट इज कॉस्ट्युम डिझायनिंग. कारण कॉस्ट्युम डिझायनिंग मध्ये तुम्ही छान दिसायला नाही करता. कारण आपल्याकडे ते हे आहे की सिनेमॅटोग्राफी छान म्हणजे काय, खूप छान दिसलं ना म्हणजे चांगली सिनेमॅटोग्राफी. हे आपल्याकडे ते छानचं एक कन्सेप्ट आहे की सगळं ते जे आपल्याकडे ते ड्रीम विकणं हे जे एक आहे सिनेमाचं एक, आणि त्याच्यात काही चूक आहे असं नाही म्हणत मी. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही तेही करू शकता, हेही करू शकता. माझ्या नशिबाने मला आणि हल्ली बनायला लागलेत असे सिनेमे, म्हणजे फॉर्च्युनेटली. म्हणजे मी जेव्हापासून काम करतोय तर आता 20 वर्ष झाली. पण डोंबिवली फास्ट झाला, मग मुंबई मेरी जान झाला, निशी बरोबरच झाला. त्यानंतर मग मुंबई मेरी जान झाल्यामुळे पानसिंग तोमर मिळाला. पानसिंग तोमर नंतर मग तुंबाड मिळाला. पण मग ती एक तुम्हाला मिळत जातात की तुमचं एक, पण तसे सिनेमे बनत होते त्यामुळे नशिबाने मिळत गेले. बनतच नसते तर मग मी काय केलं असतं मला अजून माहिती नाही खरं. पण ह्या सगळ्यात तू सत्यप्रेम की कथासारखा सिनेमा पण केलास की जो स्टार त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सिनेमाची ती गरज आहे. मग त्यावेळेला कसा विचार तू त्यावेळेला म्हणजे अगेन तेव्हा कार्तिक आणि यांचे आम्ही केले नव्हते. मी सेकंडरी सगळं केलेलं. पण तेव्हा समीर सर अगदीच म्हणजे आमचं खूप हे पण तेव्हा म्हणजे करता येत नाही असं नाहीये, म्हणजे तो मुद्दा नाहीये, पण आवडत नाही. म्हणजे मला जर चॉईस दिला की एखादा असा हार्डकोर रिसर्च किंवा काहीतरी असं मजा येईल असं हे दिला आणि छान दिसवणारा तर मोस्ट प्रोबेबली मी जो हार्डकोर रिसर्च वाला आहे तो करायला जाईल. कारण काय ना, शेवटी काय ना, सिनेमा तुमचा एक संघ वाटला पाहिजे. कारण ना ती तुम्ही कशा पद्धतीने कॉस्ट्युम मध्ये कोणी चूक किंवा बरोबर नसतं. कारण म्हणजे आपण म्हणतो ना की गरिबी कोणाची काय असेल ते माहित नाही. म्हणजे एखादा साऊथ मुंबईमध्ये वाढलेला मुलगा असेल, तो झेवियर्सलाच गेलाय, म्हणजे फेडर रोड ते झेवियर्स हेच त्याचं जग असेल, त्यांनी पाहिलेली गरिबी वेगळी असेल. मी परळला वाढलेला आहे, माझ्यावर जे संस्कार झाले माझं जे ते वेगळं असेल. म्हणजे गरिबीच असं नाही, पण जनरल मी ज्या याच्यात, आणि ते खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एक तुमच्यावर जे संस्कार होत गेलेत ते तुमच्या कामातनं दिसतात आणि ते चेंज पण होत राहतात. की आता जसं मी 20 वर्षात मी पहिल्या फिल्मला जे केलं असेल तेच 20व्या वर्षी करणार नाही. बरोबर. अगेन तेच होतं की समीर सरांना जेव्हा पटलं की हा हे तू करतोयस ते योग्य आहे, आणि हे बाकीच्या म्हणजे जे कार्तिक दिसणारे तसंच त्याचे वडील दिसले पाहिजेत, किंवा असं हे तरी झालं पाहिजे की एका फॅमिली वाटली पाहिजे. म्हणजे मी काहीतरी भलतंच केलं, त्यांनी काहीतरी भलतंच केलं, तर मग ते गोंधळ होऊ शकतो. पण एकदा ते एक झाल्यानंतर मग असं नाही वाटत की म्हणजे त्याच्यात काही हे नाही. त्यामुळे पण चॉईस दिला तर मला नाही आवडणार. आय वुड प्रिफर टू डू दिस. पण त्याच्या आधी तू आनंदी गोपाळ केला होता समीर बरोबर. तर तू मगाचपासून रिसर्चचं जे सांगतोयस, तर त्या रिसर्चची सुरुवात कशी होते? म्हणजे एखादा काळ उभा करायचा आहे, जसं आता सॅम माणेकशॉ आहे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर आहे, स्वरगंधर्व सुधीर फडके आहे, मैं अटल हूँ,
हे तू एका मागोपाठ एक काही सिनेमे केलेले आहेत किंवा मराठीत मी वसंतराव सारखा सिनेमा आहे, तर तो काळ उभा करतानाचा रिसर्च जो आहे तो कसा सुरू होतो कॉस्ट्युम डिझायनरसाठी? मी सुरुवात जी करतो ती स्क्रिप्टनी करतो. बरोबर. कारण पहिलं एक काय आपण करतोय, एक स्कोप काय आहे बरोबर. किंवा काय त्याचा कॅनव्हस आहे त्या सिनेमाचा, हम्म. हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं. दुसरं, मला दिग्दर्शकाबरोबर बसून चर्चा करायला आवडते सुरुवातीला. म्हणजे पहिली स्क्रिप्ट वाचताना नाही आवडत, कारण तेव्हा मग माझ्या मनात, कारण आपण वाचत असतो तेव्हा मनात एक हे होत असतं, कॅरेक्टर्स इमेजेस तयार होत असतात. तर त्या मला इन्फ्लुएन्स केलेल्या आवडत नाही शक्यतो, की पहिलं रिडिंग माझं असू दे, एकट्याचं असू दे, मग आपण बसूया, बोलूया. बरोबर. आणि मग तेव्हा असं होतं की त्याच्यातनं दिग्दर्शकाला काय सांगायचं, कारण फायनली आम्ही सगळे हेल्प करणारे आहोत. गोष्ट सांगणारा दिग्दर्शक आहे, त्याचा तो कॅप्टन ऑफ द शिप आहे. त्यामुळे त्याला ती गोष्ट कशी सांगायची हे समजून घेणं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा पिरियड फिल्म असते तेव्हा थोडं सोपं असतं, कारण तुम्ही रिसर्च करताना तुम्ही तो काळ घेता, त्याच्यावर जे काही फोटोग्राफ्स आहेत किंवा कुठले म्युझियम्स आहेत किंवा याच्यात जाऊन त्या फॅब्रिक्स काय होते त्यांचे. आता फॉर एक्झाम्पल जर वसंतराव आम्ही जेव्हा करत होतो, तर वसंतरावच्या वेळेला आमच्याकडे, आम्ही घरीच राहुलच असल्यामुळे आम्हाला सगळे ऍक्सेस होती की त्यांचे किती फोटोज आमच्याकडे होते, त्यांचे काही काही ऍक्च्युअल कपडे पण आम्हाला पाहायला मिळालेले किंवा, त्यामुळे एक अंदाज असतो. पण त्याच्यानंतर जर काही गोष्टी असतात की ज्या स्वतःच्या असतात, की मग माझं काय म्हणणं आहे किंवा मला ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचंय, मग ते दिग्दर्शकाला पटतंय का. कारण जसं मी म्हटलं तसं की मला कपडे शाऊट करणारे आवडत नाहीत. म्हणजे जेव्हा थोडक्यात असं की सिनेमा बघून जर प्रेक्षक बाहेर पडताना म्हणत असेल की काय कॉस्ट्युम होते यार, तर ते तुला मला नाही आवडणार, अनलेस तो कॉस्ट्युम ड्रामाच आहे. म्हणजे तो, म्हणजे तुम्ही एखादा महाराजांची फिल्म करताय किंवा काहीतरी करताय, ग्रँजर आहे, त्याला गरज आहे, ती गरज आहे, तर तुम्ही करा. त्याच्यात उगाच तुम्ही काहीतरी भलतच करायला गेलात तर स्टँड आउट व्हायला मला आवडत नाही. म्हणजे कारण की मग त्यामुळे ह्याच ह्याने मी करत जातो. त्यामुळे कलर्सचे चॉईसेस माझे जनरली अर्धी असतात किंवा एक थोडा मोनोटोन असतो किंवा त्याच्यात डिसॅच्युरेशन जे आपण म्हणतो की ब्राईट कलर्स मला आवडत नाहीत किंवा हे माझे पर्सनल चॉईसेस असतात. कधी कधी ते होतं की नाही आपल्याला हे नाही करायचंय, कारण आपल्याला हा जनरल, कारण शेवटी कसं असतं, प्रोडक्शन डिझायनर असतो, कॅमेरामन असतो, त्या सगळ्याला सांभाळूनच आपण काम करत असतो. त्यामुळे मग त्या चर्चा होतात आणि मग तुम्ही एक कलर पॅलेट ठरवता, फॅब्रिक्सचा एक पोत जो असतो तो ठरवता तुम्ही, की मला हे असं दिसतंय, ते कपडे किती म्हणजे कसे दिसले पाहिजेत. आणि माझ्या नशिबाने म्हणा किंवा मला ना असेच लोक भेटत गेले. म्हणजे उमेश कुलकर्णी बरोबर मी कामं केली आहेत, त्यामुळे उमेश दादा नेहमी असं म्हणायचं, सचिन हे खरे वाटले नाहीत ना जोपर्यंत, ते ना काही नाही कर, ते कुठून घे, 4दा धुवून आण किंवा मग माझा शर्ट वापर. मला ना तो रंग काय हे आहे मला माहित नाही, पण ते ना खरे नाही वाटत आहेत तुझे कपडे. असं म्हणजे हे लोक माझ्यावर संस्कार होत गेले किंवा या लोकांकडनं मी शिकत गेलो. त्यामुळे ना कपडे खरे वाटले पाहिजे, फॅशन शो नाही वाटला पाहिजे, ते कॅरेक्टर्सचे कपडे वाटले. तर तो माझ्यावर ते बेसिकली ते संस्कार झाल्यामुळे झालंय, ते कसं आहे थोडस. हे तू आता म्हणालास की उमेशचं उदाहरण दिलंस की ते धुवून आण 4 वेळा वगैरे वगैरे, तर त्याला एजिंग करणं किंवा असं जे म्हणतात, तर ते नेमकं काय असतं? म्हणजे काही काही ठिकाणी असं बघायला मिळतं की कुठलंही कॅरेक्टर असू दे, लोक इस्त्री करूनच कपडे आणून देतात सेटवरती आणि मग तिथे चिडचिड होते आणि बऱ्याच गोष्टी होतात. मला ते, म्हणजे त्या बाबतीत मी खूपच पर्टिक्युलर आहे की मला अजिबात, म्हणजे नवीन कपडा तर मला आवडतच नाही, अनलेस त्या सीन मध्ये तो त्या घडीतनं काढतोय आणि घालतोय, असं जर काही असेल तर मग ठीक आहे. ते एजिंग प्रत्येक गोष्टी, म्हणजे एजिंग कसं होतं की एजिंग बेसिकली कसं होऊ शकतं किंवा त्या कॅरेक्टर, अगेन त्या कॅरेक्टरवर आहे की काय एजिंग या माणसाचं असेल. की एखादा माणूस असेल की 10 वेळा धुतल्याने एजिंग झालंय, कारण तो एक मिडल क्लास असा माणूस आहे की जो चांगलेच कपडे घालतो, फक्त ते काय रोज नवीन घालत नाही. तर मग बेसिक स्वच्छ धुतलेले पण ते नवीन नाही वाटले पाहिजेत, कोरे नाही वाटले पाहिजेत, कारण एक कोऱ्याला जी एक शाईन असते किंवा एक सीन, तर तो नाही पाहिजे. पण जर समजा तुम्ही एखादा असं दाखवताय की काहीतरी शेतात काम करणारा माणूस आहे, तर आता बऱ्याचदा ते होतं की शेतात काम करणारा माणूस म्हणजे 4 असे मातीनं अशी इथे लावतात, ते आतमध्ये ते कपडा पूर्ण कोरा असतो, पण त्याला इथे इथे माती लावतात आणि मग झाला तो शेतकरी. तर मग त्याला एजिंग नाही म्हणत. एजिंग म्हणजे खरोखर ते कपडे त्याच्यावर मळलेले वाटले पाहिजे आणि ते वापरलेले वाटले पाहिजे. त्याला घाम लागलेला आहे, त्याला बॉडी ऑइल्स लागलेली आहेत, उन्हाच्या आणि त्याचं कुठे फेड झालेलं आहे, ते पण 100 वेळा धुतले गेलेले आहेत, ते कुठल्या पाण्यात धुतलेत, काय झाले काय माहित नाही. मग ती माती आहे, ती तो समजा हा माणूस शेतात काम करतोय, पण तिथे काळी माती आहे, तो कोकणात आहे तर लाल माती लागेल, कोल्हापूरच्या तो काळी माती. सो तेही भान ठेवायला लागतं की उगाच आपली माती फासायची, म्हणजे मिळाली ती माती फासा,
मग ते पण प्रॉब्लेम होऊ शकतो Correct, की आपले correct. दाखवायला शेतकरी आमचा तर ते इथे थोडं लावा आणि मग इथे थोडे, ते एजिंग नाहीये पण ते काही वेळेला त्याला एजिंग समजलं जातं, पण खरे वाटले पाहिजे. तो तिथे जेव्हा दिसतो ना तेव्हा तो ऑर्गॅनिक वाटलं पाहिजे. एक फिल्म आम्ही केलेली वक्रतुंड महाकाय, पुनर्वसू नाहीची. हो. तर त्याच्यात तो जो मुलगा आहे तर तो रस्त्यावरचा मुलगा हो, आहे, तो हो. गॅरेजमध्ये हे करतोय. तर तेव्हा मी लिटरली ते कपडे एक म्हणजे आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं त्याच्यातनं ते डिप करून काढलेले, कारण त्याला ते त्यामुळे त्याची पूर्ण ती काय म्हणतो जीर्ण झाले ते, त्याचं हेच गेलं. मग त्याला ग्रीज लावलं कारण तो ह्याच्यात जातो. मग ते पण असतं की काय स्क्रिप्ट आहे किंवा काय कॅरेक्टर आहे, ह्याच्या कपड्यांवर कशाचं म्हणजे काय एजिंग होऊ शकतं, की किती वेळा धुतले गेले असतील, त्याला एजिंग म्हणजे आम्ही उन्हात वाळवतो, म्हणजे सतत धुवून वाळवतो ते. काही वेळेला जर मला वेळ मिळाला तर मी ऍक्टर्सना म्हणतो की तुम्ही हे घेऊन जा कपडे, जर वेळेत बनले तुम्ही घेऊन जा आणि घालायला लागा. कारण काय होतं की आपल्या शरीराप्रमाणे आपले कपडे मोल्ड होतात. आपले कपडे आपल्याला का हे कम्फर्टेबल होतात, कारण जे आपण ज्या पद्धतीने चालतो वावरतो ते त्यांनी ते मोल्ड झालेले असतात. तर जर ऍक्टर्स ते घेऊन गेले आणि ते ठेवा तुमच्याकडे, फक्त शूटिंगला घेऊन या, एवढी काळजी घ्या, पण तुम्ही वापरा ते. आणि काही काही केलेलं आहे आम्ही तसं, की जेव्हा व्यवस्थित वेळ होता तर बाबा महिनाभर घे तू हे कपडे घाल तू घरी, काही नाही झोपताना घाल आणि मग सकाळी धुवायला टाक. काही काळ आता तुंबाड करताना सतत पाऊस आहे, तर मग ते किती मी लिटरली ते कपडे जवळजवळ महिनाभर माझ्या घरी रोज धुतले जात होते. त्यामुळे ते ज्या पद्धतीने अंगावर पडत होते तर त्यातनं मग तुम्हाला कळतं की हे जीर्ण झालेले कपडे आहेत, ते खरे जीर्ण झालेत, नाही की ते नुसते दाखवायला काहीतरी दोनदा फाडलंय किंवा त्याच्यात ब्लेड मारलंय किंवा ते काहीतरी सँडपेपर घेऊन घासले. तर ते त्याला माझ्यासाठी ते एजिंग नाही. खरं एजिंग म्हणजे त्याच्यावर मेहनत करा आणि जादूची कांडी नाहीये की एजिंग म्हणजे आत्ता घेतले कपडे आणि उद्या मला शूट आहे मला एजिंग करून दे, तर होणार नाही. म्हणजे मी बरेचदा सांगतो की एवढ्या लवकर तुम्ही काही जादू अपेक्षा करू नका. पण काही वेळेला नाईलाज असतो. बरोबर. नाही, वेगवेगळ्या गुणवत्तेच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शकांबरोबर तू काम केलंस. चैतन्य ताम्हाणे हे त्यातलं एक नाव आहे. म्हणजे कोर्ट आणि डिसायपल हे 2 सिनेमे, आणि कोर्टचं खूप कौतुक झालं, म्हणजे आणि ते कौतुक ह्यासाठीच झालं कारण ते जितकं रिअलिस्टिक दिसायला पाहिजे तितकं ते दिसत होतं. त्यातला तुझा सहभाग कसा होता, तुझा अनुभव त्याच्यातला कसा होता चैतन्य बरोबर काम करण्याचा? चैतन्य खूप रिसर्च बेस्ड होतं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली कोर्टात जाऊन बसलो खूप आधी, आणि अगेन कोर्टमध्ये ना जे काम झालंय ना ते दिसत नाही की किती काम झालंय, कारण ना ते इतकं ऑर्गॅनिक झालंय सगळं. पण ते ऑर्गॅनिक करायला त्याच्या मागे जी मेहनत गेली ना, म्हणजे आम्ही लिटरली एवढं मोठं प्री प्रेप म्हणजे मी मोठ्या मोठ्या फिल्म सॅमला सुद्धा केलं नसेल एवढं जास्त प्रेप आमचं कोर्टला होतं. आणि त्यामुळे ती इतकी फिल्म हे होते की प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याच्या मागे काहीतरी थॉट होता, काहीतरी होतं. म्हणजे त्याचा कुर्ता असेल तर त्याचा कलर काय असेल, त्याचं हे काय असेल. मग आता गीतांजलीसाठी ज्या साड्या होत्या त्यातल्या काही काही साड्या माझ्या आईच्या साड्या होत्या, असं म्हणजे कारण मला दिसत होतं की नाही मला आई माहिती आहे ही साडी ना छान दिसणार, मग ती आईकडनं मागून मग ती दिलेली आहे. असं खूप गोष्टी आहेत. आणि चैतन्य खूप स्पेसिफिक आहे त्या बाबतीत की त्याला जे हवं ते हवं, म्हणजे मग त्याला कॉम्प्रोमाइज नाहीये. चलताय हा त्याच्याकडे नाहीच आहे ही गोष्ट. त्यामुळे ते पाहिजे कसं अरेंज करायचं, कसं करायचं ते बघा तुम्ही. तुला काय हवंय ते सांग, तुला याच्यासाठी किती वेळ लागणार आहे ते सांग, त्याच्यापेक्षा एक 10 हे तुला जास्त देईन मी. पण मग त्या दिवशी तिथे नाही आलं किंवा हे नाही झालं असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे इव्हन डिसायपलला सुद्धा सिमिलर होतं. बरेचदा ती मेहनत दिसत नाही लोकांना, पण ती फिल्म मध्ये दिसते. म्हणजे त्यामुळे ती एवढी फिल्म चांगली झाली की तो प्रत्येक शॉट मध्ये जी मेहनत आहे प्रत्येकाचीच, म्हणजे कॅमेरामॅनची असेल, आर्ट डिपार्टमेंट असेल. म्हणजे त्याच्या दिग्दर्शकाबरोबर कॅमेरामन आणि आर्ट डिरेक्टर यांच्या बरोबर पण तुमचं कोऑर्डिनेशन जे आहे, म्हणजे ते अगदीच, कारण सुरुवातीच्या मीटिंग मध्ये जसं मी म्हटलं की पहिल्या दिग्दर्शकाबरोबर मीटिंग झाली की मग एक कॉमन मीटिंग असते, कारण हे जे सगळे स्टेक होल्डर्स आहे. मेकअप डिपार्टमेंट एक अजून एक महत्वाचं आहे, कारण जेव्हा काही गेटअप्स असतात किंवा काही असतं तेव्हा की बाबा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात, कारण मी काहीतरी कपडे घातले आणि मग मेकअपवाल्यांनी काहीच केलं नाही. आणि कारण हल्ली बरेचदा असं होतं की आपण स्पेशली जेव्हा पिरियड करतो तेव्हा क्राऊड वगैरेच्या बाबतीत, आणि मला ते एक आहे की मला क्राऊड पण अजिबात जराही, म्हणजे खूप माझे असिस्टंट शिवाय खातात की बरेचदा काय होतं ना आपण मेन ऍक्टर्स कडे लक्ष देतो आणि क्राऊड विसरून जातो, आणि मला तेच कुठेतरी जाऊन ना त्या फ्रेम मध्ये तो एक भयंकर काहीतरी एकदम म्हणजे आपल्या पटकन दिसावर हे काय झालं तिथे,
त्यामुळे मला नेहमी आवडतं की सगळं जो म्हणजे तुम्ही मेन ऍक्टर्सकडे लक्ष द्याच, पण एक माणूस क्राऊडकडे पण बघा, कारण काय होतंय ते तिथे, कारण एखादा नेमका आणि तो ना पुढे येऊन थांबतो, जो सगळ्यात वाईट ड्रेस्टअप असतो किंवा जो करेक्ट नसतो, तो नेमका त्याच्यावर कॅमेरा जातो किंवा तो, आणि ती फ्रेम अख्खी बिघडते. येणाऱ्या क्राऊड मध्ये कोणी त्या फुटबॉल हेअरस्टाईल्स केलेले आहेत, मग ते लपवायच्या कशा किंवा ते, कारण ना कपडे घातले पण जर त्याचा बाकीचा गेटअप तसा नसेल तर ते वर्क नाही होत. अगदी ते 1940चे कपडे दिले, खादीचं हे दिलं, अमकं दिलं, आणि त्यांनी इथे ते असं केलेलं आहे, तर मग संपलं ना, मग काही ते म्हणजे त्याच्यात काही होऊ शकत नाही. सो ती एक मला, मी म्हणजे माझ्या बाबतीत मी नेहमी हे करतो की क्राऊड हा पण तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण तुमची शेवटी तुमची फ्रेम आहे, तुमच्या ऍक्टर्सकडे लक्ष जातच आहे आणि हल्ली ते जास्त जातं, आणि त्यामुळे त्याच्याकडे पण तितकंच भान ठेवायला लागतं की जेव्हा आता म्हणजे अटल आहे किंवा जेव्हा क्राऊड येतो, मॉबचा सीन येतो किंवा तेव्हा खूप प्रेशर येतं, कारण तुमचे मेन कॅरेक्टरच्या लुक टेस्ट झालेले असतात, तुम्हाला सगळं माहित असतं, कपडे तयार असतात, हे लोक लास्ट मिनिट येतात, ते कसे येतील काय येतील काही माहित नसतं, मग त्यांना कसं तयार करायचं, मग ते बिलिव्हेबल वाटलं पाहिजे. कधी कधी होतं की एखादा भारा घेऊन ह्याच्यातनं जातोय आणि तो एवढं पोट घेऊन चाललाय, आणि मग अरे हा वाटतोय तरी का, त्याच्यावरनं माझी बरेचदा भांडणं होतात की मला एखादा बिलिव्हेबल माणूस तरी द्या ना, तर माझं काहीतरी दिसेल ना त्याच्यात, की तो शेतकरी आहे किंवा तो राबतोय दिवसभर याच्यात, आणि ते असं ते मोठं पोट घेऊन तो चाललाय, नाही वाटत ते. मग मी काही केलं तरी ते नाही वाटणार. निदान सिलेक्ट करताना मग ह्याला शेटजी करा तुम्ही, मला चालेल ते, पण कोण देतोयस तू मला, केवळ काहीतरी लास्ट मिनिट असं पण होतं. त्यामुळे ते मला खूप म्हणजे भान ठेवायला आवडतं की कुठल्याही बाबतीत फ्रेम बिघडायला नको. बरोबर. एक प्रकार असतो सिनेमाचा की रोड मूव्ही किंवा एकाच रात्रीत घडलेली गोष्ट, आणि जी बघताना असं वाटतं की अरे ही तर सोपी आहे फिल्म करायला, पण नंतर मी असंही ऐकलंय की ती सगळ्यात कठीण आहे बनवायला. तर कॉस्ट्युम साठी ते किती कठीण असतं? खूपच म्हणजे माझं सुरुवातच आणि डोंबिवली फास्टनी झाली, आणि डोंबिवली फास्टला आम्ही संदीप सरांसाठी, कारण ती सुरुवात होते गोष्ट, पहिले एक थोडासा मॉन्टाज जातो, 1-2 दिवसाचं हे जातं, आणि नंतर तो एकाच ह्याच्यात तो अख्खा सिनेमा आहे. बरोबर. तेव्हा मग तेच हे होतं की, कारण तो एकच कॉस्ट्युम असतो तुमच्याकडे, तो अख्खा फिल्म दिसणार आहे, तो सगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंडवर तो जाणार आहे, तो ऑफिसमध्ये तेच घालून जाणार आहे, तो फाउंटनलाही तेच घालणार आहे, तो त्या ट्रेनमध्येही तेच घालणार आहे. मग खूप जास्त प्रेशर असतं सगळीकडे, तो योग्य पण वाटला पाहिजे. पुन्हा त्याचं आता डोंबिवली फास्ट मध्ये, आणि हे ऍक्च्युली झालेलं, आम्ही 5 शर्ट बनवलेले संदीप सरांचे, आणि प्लॅन केलेले की असं असं होईल, पण ते प्लॅन प्रमाणे आपलं काय, आपण शूटिंग लिनियर करत नाही, म्हणजे सीन वाईज करत नाही. त्यामुळे 5व्या नंबरचा जो सीन आहे, 5व्या नंबरचा जो शर्ट आहे की जो शेवटचा, त्याचा मोनोलॉग सोलोलॉग ही जी संदीप सरांची आहे, तर ती असताना ते आधी शूट झालेलं, ते जो तिथे तो आग लागते वगैरे तो पोर्शन त्याच्यानंतर शूट होणार होता. आता तिथे जर जो मळलेला आहे ज्या पद्धतीने, हे मी आधी करतोय, तर मग तिथे काय होईल ह्याचं इमॅजिन करून तुम्ही करत असता की अरे तिथे अशी आग लागेल, मग तो असं होईल, ही फाईट आहे की किती आहे. मग कधी कधी असं होतं की आता डोंबिवली फास्टच्या बाबतीत झालेलं की तिथे जे झालं ते निशिकांतला एवढं आवडलं की तो म्हणाला तुझी कंटिन्युटी जाऊ दे, मला हे आवडलंय, हे मी नाही कट करू शकणार आणि हे सुंदर झालंय. पण माझ्यासाठी ते एक जर्क होता की अरे नाही, मी हे इमॅजिन केलं नव्हतं. कारण मी इमॅजिन केलेलं एक छोटीशी धक्काबुक्की होईल, काय होईल शर्टाचं मॅक्झिमम एवढं होईल, आणि तिथे जे झालं ते त्या म्हणजे त्या एक ते आपण म्हणतो ना इन द मोशन, ते होऊन गेलं, आणि ते इतकं छान झालं की निश म्हणाले हे मी कसं कापू, हे तर ब्रिलियंट झालंय. मग पण हे पुढे शूट झालेलं आहे, मग ते होतं, मग ती भीती असते की अशा आहे ना. मग मी नवीन होतो आणि मी खच्ची झालो, कारण मी प्रेडिक्ट नाही करू शकलो आणि करू शकतही नाही, कारण तो तसा एन्व्हिजन झाला नव्हता सीन. बरोबर. पण मला माहितीये की ते पुढे ते मॅच नाही होते, म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं तसं. त्यामुळे मी ते पुढचा जो शर्ट ठेवलाय, पुढच्या शर्टाचं एजिंग किंवा त्याला माती जी काय आहे ती मी नाही ठेवली आहे बरोबर. मला तो आजही ती खंत आहे की ते अरे, आणि तेव्हा असंही नव्हतं ना पोस्ट में हो जाएगा. तेव्हा तर आमच्याकडे मॉनिटरही नव्हतं, म्हणजे डोंबिवली फास्ट आम्ही करताना आमच्याकडे मॉनिटरही नव्हतं. म्हणजे ते खूपच आम्ही तेव्हा फिल्मवर होतं, त्यामुळे एकदा शूट झालं. हल्ली खूपच सोपं झालंय डिजिटल आल्याने की ते कार्ड आपलं किती रोल करा, काही करा. पूर्वी जेव्हा ऍक्च्युअल रीलवर व्हायचं तेव्हा तो प्रोड्युसर पण असा बसायचा, एक डब्बा गेला म्हटल्यावर खाली होत असायचं. त्यामुळे डोंबिवली फास्ट वगैरे एक अर्धी ती मजा पण होती, आता ते राहिलं नाहीये, पण इट्स ओके, मूव्ह ऑन. ठीक आहे, ती खंत तुला होती, पण मला असं वाटतं की ते सगळं चुंबक मध्ये भरून निघालं असेल, कारण चुंबक पण साधारण अशाच प्रकारचं आहे की एक रात्र त्याच्यामध्ये जी आहे, एक दिवस आणि नंतर एक रात्र,
तर त्याच्यामध्ये काय अनुभव कसा चुंबक होता मध्ये म्हणजे? आम्ही खूप म्हणजे चुंबक मध्ये अगेन खूप मेहनत होती. म्हणजे दिसत नाही बरेचदा ही मेहनत, कारण ते काय, कारण ना ते जमत नव्हतं आम्हाला. म्हणजे स्वानंद सर आम्ही खूप प्रयत्न करत होतो, काय कसं प्रसन्नचं कॅरेक्टर आपण आणू शकतो, हे खूप मेहनत चाललेली काय. आणि मग असं झालं की काहीतरी होतं, मग अरे हा माणूस अनफिट नाही म्हणणार, पण मिसफिट नक्कीच असेल. या या जगातनं तो ह्या जगातला नाहीये. कुठल्या तरी वेगळ्या Correct. ह्याच्यातनं आल्यासारखा वाटला पाहिजे. मग काय होऊ शकतं? तर तेव्हा मग आम्ही त्याला कॉलर जी 1960-65 साली असायची, अशी ओपन कॉलर असायची, जी कोट सारखी असते, पण छोटी असते. तशी कॉलर दिली की तो ना सगळ्यांपासून थोडासा वेगळा. तो शर्ट पॅन्टच घालतोय हे आहे, पण अ, कुठेतरी त्याच्या एक ह्याच्यातनं ना एक काहीतरी एक एका वेगळ्या काळातनं आलाय तो. बरोबर. असं काहीतरी दाखवायचं होतं. त्यामुळे ते झालं. हम्म. ते इतकं रिसर्च होतं की पॅन्ट कुठे घालतील प्रसन्न सर, ह्याच्यावर आमची खूप चर्चा झाली. कारण ते एक अपराईटनेस येत नव्हता. आणि प्रसन्न सर आम्ही खूप म्हणजे स्वानंद सर आणि अगेन त्यांचं पण खूप कॉन्ट्रीब्युशन असतं आणि मजा येते अशा लोकांबरोबर काम करायला. त्यामुळे मग आम्ही करताना आलं की म्हटलं सर मी एक काम करतो, मी पॅन्टची ना हाईट वाढवतो, म्हणजे आय मेक इट अ हाय वेस्टेड पॅन्ट. पण बघूया करून बघूया. आणि मग आम्ही केलं. आणि मग ती पॅन्ट घातल्यावर ना एक सडनली आम्हाला आलं की नाही हे वर्क होते. आता आम्हाला एक असा माणूस वाटतोय की जो एका वेगळ्या काळातनं आलेला आहे, एका वेगळ्या जगातनं आलेला आहे, एका थोड्याशा आपल्या दृष्टीने जे एक सोपं जग होतं किंवा एक सरळ जग होतं त्याच्यातनं आलंय असं कुठेतरी वाटायला लागलं. जरी तो शेवटी 2च कपडे दिसले असतील तरी 25 कपडे बनलेले. बरोबर. म्हणजे ट्रायल्स करताना की काय सगळ्यात वर्क, कारण एक कपड्यात ते खूप भीती असते की तो अख्खा दिसायला असतो आणि मग ते जर जमलं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. खरंय. म्हणजे हा रिसर्च आणि हे भान ठेवणं किंवा कंटिन्युटीचं सतत हे खूप महत्वाचं आहे. आणि लोकांना बऱ्याच वेळेला असंही वाटतं की कॉस्ट्युम डिझायनर म्हणजे फक्त कपडे, पण तसं नाहीये. त्याच्यात ऍक्सेसरीज आहेत, त्याच्यामध्ये दागिने आहेत, अंगठ्या आहेत, घड्याळ आहे, शूज आहे, चष्मा आहे, सगळंच त्याच्यामध्ये येतं. ह्या ऍक्सेसरीज मधून काही वेगळा विचार करता आला? विचार म्हणजे असं हे होतं, पण नेहमी मला ते भान ठेवायला आवडतं. म्हणजे ते आहे की मला म्हणजे माझ्याकडे स्वतःची कलेक्शन असतं. म्हणजे मी कुठे गेलो की मला काहीतरी जुनं मिळालं की मी ते घेऊन ठेवणार, कारण ते मग कुठेतरी लागतं. की आता जुनी HMTची घड्याळ माझ्याकडे आहेत, 25 घड्याळ आहेत. म्हणजे मला ती स्वतःला आवडतात पण मी ती रिस्टोअर करून ठेवतो माझ्याकडे, पण ती वापरता येतात आपल्याला. चष्मे आहेत की जुने फ्रेम्स, मग माझे डीलर्स आहेत की त्यांना काही नवीन आलं की ते मला सांगतात की हे आया आहे, मागवून घेतो मी. माझ्याकडे प्रॉपर्टी म्हणून मी ठेवून देतो, कारण ना ती खूप पटकन मग इतकं इझी होतं. स्पेशली अशा काही फिल्म झाल्या ज्या पिरियड आहेत किंवा पिरियड नसतीलही, पण त्याच्यात एक वर्क दाखवायचं आहे की एखादा असा कॅरेक्टर असू शकतं की तो वडिलांचा घड्याळ घालतोय, असू शकतं म्हणजे असं. आणि तो एक छान वर्क असू शकतो. पण तर मग तेव्हा मग आपल्याला ते सुचतं की अरे मग माझ्याकडे आहे घड्याळ, आपण हे देऊन बघूया. मग असं होतं, मग लुक टेस्ट मध्ये मग ते होत जातं, ते अप्रूव्ह होतं. त्यामुळे अशा पण गमती झालेल्या आहेत की काही काही गोष्टी आपण त्या ठरवतो आणि त्या वर्क होतात. म्हणजे जसं गुलाम मध्ये आमिर खानने अंगठ्या घातल्यात त्या, तर त्या आत्ताचा काळ असून सुद्धा त्या अंगठ्यात तिथे कामी येत त्यामुळे आहेत. ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर म्हणजे असतं, म्हणजे मी चोर बाजारात फिरत असतो, बरेचदा जातो, तिथे डीलर्स ओळखीचे आहेत, तर मग हे कॉन्टॅक्टही तुम्हाला बिल्डअप करायला लागतात आणि त्यांना माहित असतं की मला कुठल्या गोष्टी आवडतात. मग लगेच फोन येतो की ये आगे है आपको चाहिए तो मैं रख देता हूँ साइड. मग ते ठेवायला सांगतात. रिसर्च किंवा एक सतत वाचन किंवा एक बघत राहणं, आपण दुसऱ्या फिल्म्सवरनं खूप शिकू शकतो. हॉलिवूडच्या वगैरे काही काही फिल्म म्हणजे खूप अंडरस्केटेड असतात, पण त्याच्यात हे आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मला एक फिल्म म्हणजे जी माझ्यासाठी खूप हे आहे की कॅच मी इफ यू कॅन, स्टीव्हन स्पिलबर्गची फिल्म आहे. आणि त्याच्यात जे त्यांनी ट्रान्झिशन्स दाखवलेत, म्हणजे ती अशी कुठे असे भडक नाही, पण ते कोटाचे लेपल्स किती वाईड होते, छोटे होते, टाईज बदलत गेले, चष्म्याच्या फ्रेम्स बदलत गेल्या आणि 2च कॅरेक्टर्सचं ते बदलत जातंय आणि त्याच्यातनं तुम्हाला काळ दिसतोय. तर मग ह्या ज्या सटल या गोष्टी आहेत ना, ह्या मला खूप आवडतात की ह्याच्यात कुठेही स्क्रीम होत नाहीये, काही असं नाही, पण ज्याला कळतंय ना त्याला काय काम आहे. म्हणजे मी जेव्हा बघतो ना, मी नेहमी असं होतं की आयुष्यात एक तरी असा फिल्म मिळाली पाहिजे यार, की ज्याच्यात मी असं काहीतरी करेन की लोक म्हणजे, आणि सगळ्यांनी केलं पाहिजे असं नाही, म्हणजे इट्स ओके, नोबडी नोटिसेस माय वर्क, आय एम फाईन विथ इट. जे जाणकार आहेत त्यांना म्हणजे कोणीतरी असं म्हटलं की क्या काम किया यार तू, तर मग मजा येते. मग त्याच्यात मग खरं वाटतं की अरे हा, हे सगळं मिळालं. पण तू जेव्हा एकाच वेळेला मराठी आणि हिंदीमध्ये जेव्हा काम करत असतोस, आता हॉलिवूडचा विषय काढलास तर हॉलिवूडमध्ये जाशीलच लवकरच, पण आता सध्या मराठी आणि हिंदीमध्ये एकाच वेळेला जर काम करत असतोस तर तेव्हा नेमकं काय जाणवतो फरक? हिंदी आणि मराठीमध्ये एक कल्चर खूप वेगळं आहे. मेजर फरक आहे, म्हणजे वर्क कल्चरमध्येच फरक आहे. बजेट्स हे तर आहेतच, त्यामुळे
काही वेळेला गोष्टी सोप्या होतात हिंदीमध्ये, कारण तुमच्याकडे ऍक्सेस असते, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पटकन मिळतात, सहजही मिळतात. मराठीत काय होतं की नसतात ना पैसे, तेव्हा मग ना तुम्हाला सुचतात गोष्टी. मग त्याच्यात मग मजा यायला लागते की अरे हे असं करू शकतो का. मग जे आपण नाटकात वगैरे कॉलेजमध्ये वगैरे करायचो ना, की जेव्हा झिरो बजेट्समध्ये काम करायचं, कोणाचा तरी शर्ट घेऊन या, कोणाच्या तरी बाबांचे कपडे घेऊन या, आणि असं जे आपण करतो, मग ती पुन्हा हे व्हायला लागते की मग तुम्ही जास्त क्रिएटिव्ह होता असं मला वाटतं. की हिंदीमध्ये ना तुम्हाला मिळत जातं सगळं एक साधारण एक अगदी छोटी बजेटची हिंदी असेल, इंडिपेंडेंट हिंदी असेल, तरी मराठीपेक्षा नक्कीच त्याचं बजेट आणि हे वेगळं असतं. दुसरं एक आहे की मराठीत ना खूप पर्सनल आहेत गोष्टी अजूनही, म्हणजे असं मला वाटतं की हिंदीत ना त्या मनाने पीपल आर प्रोफेशनल. आणि प्रोफेशनल म्हणजे मी अशा याने नाही म्हणत आहे, मराठीतही प्रोफेशनल आहेत, पण मराठीत एक काम संपल्यानंतर सुद्धा रिलेशन राहतं आणि एक पर्सनल लेवलवर तुम्ही कनेक्ट करता. तुमची भांडणं जरी झाली ना तरी ती पर्सनल, म्हणजे तुम्ही एक माणसाबरोबर जोडले जाता. हिंदीत तसं तेवढं नाही, खूप प्रोफेशनल, खूप कट टू कट असतं, त्यामुळे काम संपलं आपलं, होतात मैत्री आणि हे, पण असं नाही. जे मराठीत ऍडजस्टमेंट ही पण बरेचदा केली जाते. मराठीत ऍक्टर्स सुद्धा किंवा माहित असतं की नाही आहेत काही रिसोर्सेस आपल्याकडे, त्यामुळे ना एक समजून घ्यायची किंवा याची खूप हे असते. ह्या गोष्टी नाही देऊ शकत आहे, ह्याच्यात काही माझं आणि पर्सनल काही नाहीये, पण काही गोष्टी मी नाही देऊ शकत आहे. पण मग तेव्हा ऍक्टर्स पण समजून घेतात, किंवा म्हणजे काही हिंदीत काम करून आलेले ऍक्टर सुद्धा मराठीत आल्यावर मग ते मराठीप्रमाणे वागतात. मराठीत कनेक्ट जास्त आहे, मराठीत कंटेंट खूप जास्त चांगलं आहे असं मला अजूनही वाटतं. म्हणजे मराठी करायला मजा वाटते की माझ्या नशिबाने मी हिंदी पण खूप चांगले फिल्म्स केलेत, पण मराठीत जी मजा आहे, किंवा आताच्या एप्रिल मे 99 आहे, किंवा आता थांबायचं नाहीये, हे करायलाच इतकी मजा येते ना. आणि नाही म्हणजे होत जातात गोष्टी. म्हणजे तुमच्याकडे जे बजेट असं नाही, शेवटी असं मला ते पण वाटतं की बजेट ना आपण म्हणतो तसं आहे की प्रत्येक वेळेला बजेट असायला हवं असं नाही. तुम्हाला इच्छा पण असायला लागते की काय करायचंय आपल्याला, एंड रिझल्ट काय डिलिव्हर करायचं. आणि जर ऑनेस्टी असेल ना तर बरेचदा बजेट्स कॅन बी ओव्हरकम असं मला वाटतं. म्हणजे माझे नाही ड्रेस पण कटकट करत. म्हणजे आम्ही नाळ म्हणून फिल्म करत होतो ती पहिल्यांदा, म्हणजे नाळ, तेव्हा आम्ही एका ठिकाणी होतो की जिथे लाईटच नव्हते, जनरेटर नव्हतं, काय नव्हतं, पण ते त्या नदीच्या पात्रात जाऊन ते शूट करत होते, जे ऑलमोस्ट ते नदी पूर्ण सुकलेली असल्यामुळे 1 किलोमीटर आत चालत जात होते, आणि काहीच नव्हतं. माझ्या ड्रेसमधनी काही नाही, एक तांब्या घेतला, त्याच्यात गरम पाणी ओतलं आणि त्यांनी ज्या कपड्याने इस्त्री करायची होती केली. हिंदीत नाही करणार, हिंदीत उभे राहतील की अरे लाईटही नाहीये यार. मराठीत माहितीये की नाही करायचं तर आहे, मग कसं करायचं. मग त्यांनी स्वतःचा मार्ग शोधला, त्यांनीच हे केलं. मग कोणाच्या घरी जाऊन आपण मागतो तेव्हा काही हे वाटत नाही की काही, अरे जरा हे द्या. आम्ही एक फिल्म करत होतो तेव्हा असंच गावात वाईच्या जवळ आम्ही शूट करत होतो, आणि एक मफलर हवा होता, आणि तेव्हा थंडी होती प्रॉपर, आणि एक आजोबा होते, त्यांचा एक खूप असा पूर्ण जीर्ण झालेला मफलर होता. ते बांधून ते झोपलेले त्यांच्या घरी, आणि तो मफलर मला आवडला. म्हणजे हा म्हटलं कमाल आहे, आज आपल्याला कॅरेक्टरला देता आला तर खूप मजा येईल. आणि मी गेलो त्यांना म्हटलं, आजोबा मफलर द्याल का. आणि मग मला थंडी वाजेल तर. माझ्याकडे मफलर होता आणि माझा मॉन्टे कार्लोचा मफलर तो त्यांना दिला आणि हा घेतला. म्हटलं आजोबा चांगला आहे का. नाही म्हणे याला तशी ऊब नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे आता घ्या. आणि मग मी तो मफलर इकडे वापरला. पण त्यामुळे मग अशा गोष्टी तुमच्या, म्हणजे तुम्ही ना मार्ग शोधत जाता. मराठीत ना तुमचा जुगाड जो आपण म्हणतो ना, तो जास्त होतो, पण तो इंटरेस्टिंग होतो आणि त्याच्यात ना मजा पण येते. तो मफलर कदाचित तू विकत आणला नसता, मिळालाच नसता. तो काय किती वर्ष ते वापरत होते देव जाणे, म्हणजे त्यांनाच माहित असेल तो काय. म्हणजे 1970 साली सुद्धा घेतला असेल, काही कल्पना नाही. पण तर मग तो मला, मी काही केलं, मी एजिंग बिजिंगचा अगदी मास्टर म्हटलं तरी कोणीच नाही करू शकत. ते एजिंग जगात कोणी नाही करू शकत, कारण ते खरं झालेलं आहे. मुंबई मध्ये जाऊन जेव्हा आम्ही केला शूट, तेव्हा प्रत्येक जण कुठल्या स्टेटामध्ये आहे तिथनं आम्ही शॉपिंग केलेलं. म्हणजे इरफान जर धारावीत राहतोय तर मी ऍक्च्युली धारावीच्या मार्केट्समध्ये जाऊन त्याच्या बायकोच्या साड्या, त्याच्यासाठी शर्ट पीसचे कापड वगैरे मी तिथनं घेतली, कारण तिथे जी ऍक्शन ती खरं वाटतं. ते म्हणजे दादरला जे कपडे मिळतात ते बोरिवलीला नाही मिळत, त्यामुळे ना तो फरक पडतो. सो मग हे माहिती असणं ना खूप हे होतं. म्हणजे पानसिंग तोमरच्या वेळेला सुद्धा जे बरेचसे कपडे आहेत ते मी जुन्या बाजारातनं, तिथे रुडकीला एक जुना बाजार लागायचं, तिथनं घेतलेले कपडे आहेत. ते जी खरं पण असतं ना, तर ते नाही येत. आपण किती एजिंग करा किंवा तुम्ही नवीन शिवून ते त्याला हे करा, नाही होत ते. त्यामुळे हिंदी मराठीचं जे तुम्ही म्हणालात तर ते आहे की मराठीत आहेत लिमिटेशन्स आहेत, नक्कीच आहेत. कंटेंट खूप चांगला असतो बरेचदा, आणि
एक पर्सनल हे मात्र असतं. हिंदीत त्या मानाने थोडं कट टू कट असतं. तुम्ही सगळ्यांची व्यवस्थित असतं, म्हणजे असं नाही म्हणणार मी की वाईट आहे किंवा चांगलं आहे, पण कल्चरच वेगळं आहे. बरोबर. प्रीमियर नंतर तुम्ही भेटाल की नाही माहित नाही. हा म्हणजे दुसऱ्या फिल्मला म्हणजे तुम्ही अगेन यू क्रॉस पाथ ओनली वेन यू मीट ऑन द नेक्स्ट प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही हे नाही, इथे कसं कधी बरेचदा फोन येतात किंवा असं होतं, तर ते नाही होत हिंदीत, अनलेस तुमचा खूपच काहीतरी जवळीक निर्माण झाली. बरोबर. जेव्हा तू बायोपिक करत असतोस तेव्हा जे कॅरेक्टर्स आहेत ते लोकांनी बघितलेले आहेत आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा सुधीर फडके असतील, तर कुठेही त्याला धक्का लागू नये ह्याचं पण एक भान तुला ठेवायला लागत असेल की इतकंही काही हे नको व्हायला. म्हणजे ती सावरकरांची टोपी सुद्धा जरा चुकली तरी तुला शिव्या पडू शकतात. आणि म्हणजे ह्या बाबतीत ना, म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे जे मी भान ठेवतो ते प्रपोर्शन्स असतात, की तुम्ही म्हणजे हे मला ना, म्हणजे हा किस्सा सांगायला मला खूप आवडेल, की विक्रमदादांचा किस्सा आहे, विक्रम गायकवाडांचा. आणि आम्ही एक फिल्म करत होतो आणि त्याच्यात दादा मेकअपला होते, मी कॉस्ट्युम करत आणि मी तेव्हा काहीतरी असिस्ट करत होतो की काहीतरी असं होतं, मी डिझायनर नव्हतो. आणि ना ते एक कॅरेक्टरचा आम्हाला काहीतरी गडबड होत होती, म्हणजे ती गांधी टोपी होती, हे होतं आणि तो नोन हे होतं, मी आता फिल्म सांगत नाही, पण ते नोन पर्सनॅलिटीवर होतं आणि दादा होते. आणि दादांचा आणि दादा म्हणजे इतके अनुभव आहेत ना दादांबरोबरचे, की युनिव्हर्सिटी होती ती, की त्यांच्याकडे जे नॉलेज होतं ना, आणि ते सगळं स्वतः केलेलं नॉलेज होतं, कुठून वाचून आलेलं नॉलेज नव्हतं. त्यामुळे दादा मला म्हणाले, सचिन तुझं काय चुकतंय माहितीये? म्हटलं दादा सांगा ना, मला कळत नाही. म्हटलं वाटत नाही म्हणे. म्हटलं फेस कट त्या माणसाचा करेक्ट आहे आणि का नाही वाटत हा माणूस? तर मला त्यांनी फोटो घेतला त्यांचा, आता ये, त्यांचा तो ब्रश होता. मला म्हणाले बघ असा ठेवला, मला म्हणाले कुठून कुठे प्रपोर्शन आहे, इथून इथे बघ, हे डिस्टन्स बघ आणि तुझ्या टोपीचा डिस्टन्स बघ, त्यांच्या ह्याच्यात बघ तो सेम आहे, तुझ्या ह्याच्यात बघ ती टोपी थोडी छोटी आहे, तू टोपी थोडी मोठी म्हणजे वायडर घे, तो जमेल बघ. ओके, म्हणजे असं हे झालं की म्हटलं थँक्स. मग केलं आम्ही आणि मग ते झालं. म्हणजे ना त्या दिवसापासून मला हे आलं की अरे हो, प्रपोर्शन्स किती महत्वाचे असतात. की म्हणजे आता समजा सावरकर आपण म्हटलं, तर सावरकरांचा कोट कुठपर्यंत येतो त्यांच्या बॉडीवर. तर रणदीप हुड्डा आणि खरे सावरकर यांच्या म्हणजे उंचीमध्ये फरक असेल, पण त्या प्रपोर्शन मध्ये तो कुठे येतो हे भान ठेवलं ना, तर ते होईल. म्हणजे त्यामुळे मग हे खूप महत्वाचं असतं, की मग त्या गोष्टी तुम्ही की अटलजी आहेत, अटलजींच्या कुर्त्याचे हे कसं असायचं, किंवा ते जॅकेट कधी कधी असं पण घालायचंय, कधी कधी पूर्ण हे पण असायचं, बंद हे असायचं. मग ते कधी असायचं, त्याच्यात मग असताना ते कुठपर्यंत, मग किती बटणं दिसायची, हे सगळं भान तुम्हाला ठेवायला लागतं. की कारण ना हे सबकॉन्शियसली होतं, हे कॉन्शियसली कोणी पॉइंट आउट नाही करणार तुम्हाला, पण जेव्हा बघताना तुम्ही तेव्हा कळतं की काहीतरी गडबडलंय. आणि मग ह्या अशा गोष्टी तुम्ही कोणाकोणाकडनं शिकत असता, की दादांनी माझ्यासाठी म्हणजे आयुष्यभराचं हे करून ठेवलंय, की प्रपोर्शन्स बघत जा सचिन, नेहमी त्यांनी खूप फरक पडतो. क्या बात. जाता थोडं साबरबोंडाबद्दल बोलूया, कारण महत्वाचं यासाठी आहे की साबरबोंडा ही जी फिल्म आहे ही मराठीतली पहिली फिल्म आहे जी संडान्स फिल्म फेस्टिवल मध्ये त्याचा प्रीमियर झाला. कॉस्ट्युम डिझायनर आपल्या समोर बसलाय, तर त्याचा एक अनुभव फक्त एक शेअर कर. म्हणजे मला म्हणजे आम्ही चैतन्यचे जे फिल्म्स केले त्याचे जे लाईन प्रोड्युसर होते, तर किशोर सर म्हणून, तर त्यांनी मला फोन केलेला की अशी अशी एक फिल्म आहे आणि मला आवडेल की तू भेट त्याला आणि गोष्ट ऐक, खूप इंटरेस्टिंग आहे, मिनिस्क्युअल बजेट आहे, बजेट ऑलमोस्ट नॉन एक्झिस्टंट बजेट आहे, पण तू गोष्ट ऐक. आणि मग तेव्हा मी रोहनला भेटलो आणि रोहनशी इंटरॅक्ट केलं. म्हणजे अगेन आपण म्हणतो ना की आपण लोक भेटत जातो, आणि इतकं अमेझिंग माणूस आहे भेटायला आणि बोलायला. त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं सांगितलं, नरेट केलं, किंवा त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले, आणि मग त्या फिल्ममध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो. आणि मी तेव्हा म्हटलं की मी दुसऱ्या फिल्ममध्ये मी बिझी आहे, मला हे नाहीये, वेळ नाहीये, पण मला असोसिएटेड राहायला या फिल्म बद्दल नक्कीच आवडेल. तो म्हणाला की तू आम्हाला गाईड कर की कसं आपण करूया, सो दॅट वी अचीव्ह दिस रिझल्ट. आणि मग तेव्हा माझा एक टीम मेंबर होता, तर त्यांनी सगळं हँडल केलं, दीपक म्हणून होता माझा, तर त्यांनी सगळं हँडल केलं. पण फक्त असं होतं की त्याला गाईड करणार की हे बघ दीपक, असं कर, हे कुठे मिळणार नाही, हे तुला गावातच जाऊन बघायला लागेल, गावात आपल्याकडनं कपडे घेऊन जा, तिथे जे इंटरेस्टिंग वाटतील बार्टर कर पाहिजे तर, किंवा असं कर, तिथे प्रत्येक गावाचा एक जुना बाजार असतो, या गावात कुठे लागतो, कधी लागतो, याची माहिती चौकशी कर, त्या दिवशी तिथे पोहोच,
मग तिथे जे कपडे मिळतील ते कुठेच तुला मिळणार नाही, मग ते घे. आपल्याला जे कॅरेक्टर्स आपल्या फिल्ममध्ये आहेत तशी लोक कुठे दिसतात ती बघ, तसे कपडे उचल. सो हे सगळं आमचं खूप हे होतं. मी सेटवर जाऊ शकलो नव्हतो तिथे, कारण मी दुसऱ्या फिल्ममध्ये बिझी होतो. पण या बाबतीत मात्र माझं ते कॉन्ट्रीब्युशन होतं की कन्सल्ट करणं आणि कसा प्लॅन करूया हे झालं. आपण म्हणतो ना की नशीबवान पण आहे मी बऱ्याचपैकी, कारण अशा फिल्म्स असोसिएट होण्यासाठी सुद्धा एक भाग्य लागतं तुम्हाला. कारण आणि यात काही तुम्ही जाऊन प्रयत्न करत नाही, येतात तुमच्याकडे काम. त्यामुळे खूप म्हणजे सो प्राऊड की ते आता त्या ज्या लेवलला तो पोहोचलाय. आणि कारण त्याच्या जेव्हा नरेशन पासून तुम्हाला एक ती कळतं की हे काहीतरी मस्त होणार आहे. आपल्याला एक असं ना त्या माणसाबद्दल एक कॉन्फिडन्स असतो. खूपच अमेझिंग मुलगा आहे, म्हणजे मजा आली. म्हणजे त्याच्याशी म्हणजे आपल्याला भेटतात लोक आणि आपण हे होतो ना, आपण एनरिच होतो, आपण ऍज अ पर्सन आपण ग्रो होतो. तसं माझ्या बाबतीत त्याच्यामुळे. क्या बात आहे, क्या बात. एवढ्या अनुभवांनी तुला समृद्ध केलं असं तू म्हणतोयस. मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा आज कॉस्ट्युम डिपार्टमेंट बद्दल काही नवीन माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला कळलं असेल की पडद्यामागे नेमकं किती काम सुरू असतं ते. खूप धन्यवाद. आणि तुला सितारे जमी परसाठी शुभेच्छा. येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुला शुभेच्छा. हॉलिवूडचं सुतोवाच तुझ्याकडनंच झालंय, तर माझ्या शुभेच्छा त्यासाठी सुद्धा आहेत की लवकरच एखादी हॉलिवूडची फिल्म सुद्धा नक्की करशील. आणि शुभेच्छा देताना त्याच्याच बरोबर मी एक छोटीशी भेट देतोय बी बिरबल यांच्याकडून. डायरी आहे बघ, तू सगळ्यांची मापं काढतोस तर मापं लिहायला लागेल. आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरतोस तर लखनौची पोस्टकार्ड दिलेली आहेत. आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला हवे असतील तर अमेझॉनवरनं ते कसे मागवायचे ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर थँक्यू. आणि आता बघूया आपण सितारे जमी पर फर्स्ट डे फर्स्ट शो. सगळ्यांनीच पाहावा अशी आणि आय एम शुअर की सगळ्यांना आवडेल, कारण आम्ही मेहनत खूप घेतली आहे. ऑनेस्ट प्रयत्न आहे. बरोबर. होपफुली फिंगर्स क्रॉस तारे जमी पर सारखं यश मिळावं. येस, थँक्यू.